समाज मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा। मित्रांनो नमस्कार। कोल्हापूर माझा अर्थात केओपी माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या 5 जिल्ह्याचं एवढं मोठं नेतृत्व खऱ्या अर्थानं शिक्षक मतदारसंघाचं करत असताना जे एका बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठी शिक्षण संस्था अर्थात सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत, दुसऱ्या बाजूला जे संस्थाचालक संघ आहे त्याचे सचिव म्हणून जे काम पाहत आहेत, त्याचबरोबर विविध पतपेढी आणि विविध संघटनांच्या मध्ये किंवा संस्थांच्या मध्ये विविध पदांवरती किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेत जे आहेत असे आपल्या पुणे शिक्षक मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार अर्थात प्राध्यापक जयंत आसगावकर सर। मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये त्यांना आपण आमंत्रित केलेले आहे। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले 3.5 ते 4 वर्ष सर या विभागात आमदार म्हणून काम करत आहेत। एकूणच त्यांचा आतापर्यंत जो प्रवास आहे या प्रवासाबद्दल आपण या ठिकाणी सरांच्या बरोबर अगदी दिलखुलास अशी चर्चा करणार आहोत। सर आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत। सर्वप्रथम मी सरांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। सर, आपलं स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत। नमस्कार। नमस्कार। आमदार होणं किंवा आपण एका बाजूला ही सगळी पदं भूषवत आहे आणि मग मला वाटते कोल्हापूर जिल्ह्याला ही पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे की पुणे विभागाचा शिक्षक आमदार होण्याची, आणि ही संधी आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाली। परंतु याच्या पाठीमागे मला असं जायचं की सर, आपल्याला या क्षेत्रामध्ये आमदार व्हावं आणि शिक्षकांचं नेतृत्व करावं असं केव्हा आणि कधी वाटलं आणि का वाटलं? खऱ्या अर्थानं जर बघितलं तर माझे आई वडील दोघेही शिक्षक, त्यामुळं बॉर्न अँड ब्रॉट इन टीचर्स फॅमिली, त्यामुळे एक शिक्षण क्षेत्राबद्दल पहिल्यापासून आवड, शिक्षक होण्याचंच ध्येय पहिल्यापासून। त्या ठिकाणी शिक्षक म्हणून शिक्षकांसाठी काम करायचं, कारण आमच्या वडिलांनी वेगवेगळ्या संघ, मुख्याध्यापक संघ असेल, संस्थाचालक संघटना असेल, वेगवेगळ्या पदावरती काम केलं शिक्षकांसाठी, आणि पहिल्यापासून ते आम्ही बघत आलेलो आहे की शिक्षकांसाठी किती धडपड आमचे वडील करत होते, आणि त्यामुळे जे एक आस्था निर्माण झाली की शिक्षकाबद्दल आपण काम केलं पाहिजे, शिक्षकाप्रती आपण कुठंतरी त्या ठिकाणी राबलं पाहिजे, ही भूमिका पहिल्यापासून आपली त्या ठिकाणी होती। त्यामुळे पहिल्यापासून अगदी आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत राहिलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार नाही। खरं या विभागाचा आमदार होणं हे स्वप्न आपलं होतं का आपल्याला ऍक्सिडेंटली यावं लागलं की आपण ठरवलं होतं की आपण नेतृत्व करावं? नाही, याच्यामध्ये जर बघितलं की सुरुवातीला त्या ठिकाणी आपण नेतृत्व शिक्षकांचं करायचं असं भूमिका कधीही नाही, फक्त शिक्षकांसाठी काम करत राहायचं हीच भूमिका पहिल्यापासून होती। आणि त्या भूमिकेत काम करत ज्यावेळी गेलो, या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही संधी मला उपलब्ध झाली। आज आम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकारणामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर कधी आपण प्रयत्न केला नाही किंवा फारसं सक्रिय राहिलो नाही, परंतु शिक्षकांच्या कामासाठी त्यामध्ये कायम ते सक्रियतेनं काम करत आलो, आणि मला वाटते त्याचंच फल म्हणून मला त्या ठिकाणी ही आमदारकी मिळाली। खऱ्या अर्थानं सर, पुणे मतदारसंघाची ही आमदारकी जी शिक्षक मतदारसंघाची आहे याच्यावरती विशिष्ट असा एका पगडा होता किंवा ती पुण्यामध्ये जास्त करून असायची, परंतु मला वाटतं कोल्हापूरला पहिल्यांदाच हे नेतृत्व आपल्या माध्यमातून मिळते, आणि मला वाटतं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हे नेतृत्व त्या ठिकाणी विजय आपण प्राप्त केला, त्याबद्दल काय सांगा? नाही, आमचे नेते माननीय सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी त्या ठिकाणी आग्रहानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही जागा मागून घेतली। त्या ठिकाणी त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढाकार घेऊन कोल्हापुरातून एकमुखी म्हणजे त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली, आणि या भूमिकेला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या इच्छुक उमेदवार असतील किंवा सगळ्या संघटना असतील यांनी खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला, आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा एकमेव उमेदवार म्हणून मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली, आणि त्या ठिकाणी या सगळ्यांच्या
म्हणजे बट्टी साहेब असतील, त्या ठिकाणी माझ्यासाठी ज्यांनी माघार घेतली ते सगळे इच्छुक उमेदवार असतील, सगळ्या संघटना असतील, सर्व आमचे शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, या सगळ्यांचंच त्या ठिकाणी योगदान आहेच. त्याचबरोबर काँग्रेसला मानणारे जे समाजातील घटक आहेत वेगवेगळे, म्हणजे वेगवेगळ्या स्तर आहेत आमच्या काँग्रेसमध्ये. युवकांची संघटना असेल, ओबीसी संघटना असेल, इतर म्हणजे मागासवर्गीय संघटना असेल, या सगळ्या संघटनांनी त्या ठिकाणी ताकदीनं आपल्याला 5 जिल्ह्यामध्ये काम केलं. आणि मला वाटते पहिल्यांदा असं घडलं की त्या ठिकाणी कधी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झालेली सुद्धा लोक समाजाला कळत नव्हतं, परंतु पहिली निवडणूक की जी केंद्रावरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी दिसली आणि त्यातून समाजाला कळलं की शिक्षक हा एक मतदारसंघ आहे. मी मगाशी तुम्हाला जो प्रश्न विचारला त्या संदर्भातनं आणि मला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही पण उल्लेख केला की बंटी साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल किंवा या ठिकाणी मुद्दा असा आहे सर की बरेच इच्छुक होते आणि मग एक कोल्हापूर जिल्ह्यातून एकमुखी सगळ्यांचा एकच उमेदवार असावा यासाठी जी काही चर्चा खलबत झाली आणि मग त्यातून आपण खऱ्या अर्थानं ती उमेदवारी मिळवली म्हणूया, तर ते कसं काय घडून आलं सर? नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की महाविकास आघाडीची त्यावेळी सत्ता होती राज्यामध्ये आणि महाविकास आघाडीचं धोरण ठरलं की शिक्षक आमदारकी हे काँग्रेस पक्षाला आणि पदवीधर आमदारकी ही राष्ट्रवादी पक्षाला, असं ज्यावेळी धोरण ठरल्यानंतर त्या ठिकाणी बंटी साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला, सगळ्या इच्छुकांना एकत्र केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी निर्णय केला की बाबा तुम्ही इच्छुक लोक एकत्र या आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी आपण एकत्र मागूया. आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनीच बंटी साहेबांच्याकडे सगळे अधिकार दिले. आपण जो उमेदवार द्याल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचं धोरण सगळ्यांनीच मान्य केलं. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये मीही होतो की जो उमेदवार होईल महाविकास आघाडीचा इच्छुकामधला त्याच्या पाठीशी सगळ्यांनी राहायचं ही भूमिका घेतली. त्यामध्ये योगायोगानं माझं नाव पुढं आलं आणि त्याला बाकीच्यांनी साथ दिली, त्यामुळं उमेदवारी आपल्याला मिळाली. सर हे सगळं होत असताना आपण अतिशय चांगल्या मताधिक्याने, प्रचंड मताधिक्याने त्याच्यामध्ये विजयी सुद्धा झाला. आणि मला मित्रांनो मागाच्या इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा एक गोष्ट आवर्जून सांगायची होती, सांगायची राहून गेली. सर की आम्ही ज्यावेळी तुमच्याकडं काही कारणाने येतो, तुम्हाला भेटतो, तुमच्याशी आम्ही काही वेळेला काही प्रश्न मांडतो, काही वेळेला फोनवरून आम्ही संपर्क करत असतो, पण आम्हाला एक गोष्ट जाणवली साहेब, ती फार महत्त्वाची आणि बोलायची आहे की तुमच्याकडं तुम्ही आमदार झाला याची भावना तुमच्या मनामध्ये मुळात आम्हाला दिसून येत नाही आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ती जाणवत देखील नाही. याचं कारण साहेब असं की तुम्ही सर्वसामान्य माणसाचा सहजासहजी फोन उचलता, त्या माणसाचा प्रश्न जाणून घेता, प्रसंगी मॅसेज सुद्धा एखादा आला तर तुम्ही त्याची दखल घेता. आता सुद्धा तुम्हाला काही वेळापूर्वी मॅसेज आला, तुम्ही त्याची दखल घेतली. तुम्हाला ही आमदारकीची झूल अंगावर घेतल्यानंतर ती पांघरल्याची जाणीव तुम्हाला कधी झाली नाही, याच्याबद्दल काय सांगाल साहेब? नाही, याच्यामध्ये सर तसं जर पाहायला गेलं तर पहिल्यापासूनच एक संस्कार जे आमच्यावरती झाले, हे संस्कार सगळ्यात महत्त्वाचे. म्हणजे तसं असं आमच्या संस्थेचा व्याप मोठा आहे, मी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे इतकी वर्ष. हे काम करत असताना डोक्यामध्ये शिक्षक हाच भाग राहिला. कधी मी संस्था चालक आहे आणि संस्था एवढी मोठी आहे, या संस्थेचा आपण सचिव आहोत, ही भावना कधी मनामध्ये आली नाही. मनामध्ये एकच भावना होती की आपण शिक्षक आहोत आणि मी प्रामाणिकपणे शिक्षकाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे करत असताना जे संस्कार झाले, या संस्कारामुळं आमदार झाल्यानंतर सुद्धा कधीही आपल्या डोक्यात आलं नाही की या ठिकाणी आपण आमदार झालो आहोत. एकच भूमिका आपली आहे की या शिक्षकांनी आपला प्रतिनिधी म्हणून मला तिथं पाठवलेला आहे, या शिक्षकांची कामं झाली पाहिजेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामं झाली पाहिजेत. या जी भावना डोक्यामध्ये आहे ही अगदी घट्ट त्या ठिकाणी आमदार म्हटल्यानंतर साहेब आम्ही ज्यावेळी बघतोय त्याचा एक आवरा वेगळा असतो. मग ते 5-50 कार्यकर्ते, 10-12 गाड्या, ते पोलीस आणि ते काय म्हणतात त्याला पाठीमाग बॉन्सर वगैरे, अशा पद्धतीनं आम्ही आमदारांच्याकडे बघत असतो. पण आपल्याकडे एकही बॉन्सर विन्सर हा नावाचा काही प्रकार नाही. नाही, ह्याच्यामध्ये बाउन्सर मी जर ठेवली तर शिक्षक माझ्या जवळ येणारच नाही. बरोबर. खऱ्या अर्थानं शिक्षकांनी माझ्या जवळ यावं या हेतूनच आपण त्यांच्यामध्ये कायम मिळून मिसळून वागत असतो. मी त्यांच्यापेक्षा वेगळा नाही, मी त्यांच्यातलाच एक आहे
आज त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्या सभागृहाचा सदस्य आहे. बरोबर. आता साहेब आपण मला वाटतं जवळजवळ 3.5 वर्ष, 4.5 वर्ष आपण या ठिकाणी हे नेतृत्व करतात. याच्यामध्ये 5 जिल्ह्याचा समावेश होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुण्यासारखा मोठा जिल्हा त्याच्यामध्ये सुद्धा आहे. मला वाटतं तुम्ही तालुक्यांची संख्या मला परवा बोलली 58 तालुके, 58 तालुके, इतक्या शाळा, इतके कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचणं तुम्हाला कसं शक्य होते? नाही, त्याच्यासाठी 24/7 म्हणजे मी कधीही सुट्टी घेत नाही. प्रवास जर बघितला तर मी प्रचंड प्रवास करतो, कारण मला पहिल्यापासून फिरण्याची आवड आहे. त्यामुळं आपल्याला त्यात आनंद मिळतो आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी व्यक्तीला एखाद्या कामामध्ये आनंद मिळत असतो त्यावेळी तो आणि उत्सुकतेनं किंवा जास्त पद्धतीनं तो काम करत असतो. त्याच पद्धतीने मी काम करत असतो. माझा जर प्रवास बघितला तुम्ही की मी दिवसभर त्या ठिकाणी कधीही कंटाळा करत नाही. म्हणजे रात्री 1:30ला जरी आलो, 2ला जरी आलो तर मी सकाळी 7 वाजता तयार असतो. नाही, मला तेच म्हणायचं आहे, कारण एवढे 5 जिल्हे ते पण अगदी जवळजवळ नाही आहेत. पुण्याला जाणं, सोलापूरला जाणं इतकं सोपं काम नाही आहे, परंतु आपण त्या ठिकाणी सातत्यानं पोचत असता, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जात असता. पण यात आणखीन एक गोष्ट जाणवण्यासारखी अशी आहे प्रकर्षानं, की आपल्या डोक्यात असं नसतं की हा माझा विरोधक आहे किंवा हा व्यक्ती दुसऱ्याशी संबंधित आहे किंवा दुसऱ्या संघटनेशी संबंधित आहे, त्याच्या कार्यक्रमाला जावं किंवा नको जावं किंवा त्याच्या त्या आंदोलनात उतरावं किंवा अशा काही भावना आपल्या मनामध्ये दिसून येत नाही साहेब. नाही, याच्यामध्ये साहेब मी बेरजेचं राजकारण करणारा व्यक्ती आहे. निवडून येण्या अगोदर गटतट, निवडून आल्यानंतर सगळ्या घटकांचा मी, मग ते संस्थाचालक असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, या सगळ्याच घटकांचा मी आमदार. त्यामुळे माझ्या डोक्यात कधी येत नाही की बाबा ह्यानं माझा प्रचार केला नाही, त्यानं माझा प्रचार केला, हे आणि माझ्याकडनं हे होणारही नाही. आम्हाला साहेब कसं एक गोष्ट जाणवली की मतदानाच्या जे काही प्रचाराची मोहीम सुरू होती आणि मला वाटतं शेवटच्या क्षणी सुद्धा काही आपले जवळचे स्नेही म्हणूया, मित्र म्हणूया किंवा काही आपले संबंधितांनी ऐनवेळी सुद्धा दगाफटका सुद्धा काहीतरी करण्याचा प्रयत्न झाला असं आमच्या कानावर. या संदर्भात आपण काय सांगू शकत नाही? हे बघा काय आहे की त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काय येतं हे काय आपण जाणून करत नाही. आपल्याला निवडून येण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य झाले अशीच आम्ही भूमिका आज ठेवलेली. त्याच्यामध्ये कुणी दगाफटका केला, काय केला ह्याचा आपला विचार नाही. आपल्याला ज्यांनी जी मला 26,000 मतं ज्या लोकांनी दिलीत, म्हणजे 25,790 काहीतरी मला मतं पडलीत, ही जी मतं दिलीत या मतामध्ये मी म्हणतो सगळेच आमचे कर्मचारी आहेत. ते दगाफटका देणारे पण माझ्यासोबत आहेत आणि ज्यांनी प्रामाणिकपणे केलं त्यांच्यासोबत आहे. फक्त त्याच्यामध्ये एकच भूमिका असते की जे सुरुवातीला माझ्यावर आले त्यांना आमच्या बसमध्ये बसायला जागा मिळाली, नंतर जे आले त्यांना एखाद्या वेळेस बसायला जागा मिळणार नाही म्हणून उभारावं लागेल, परंतु त्या ठिकाणी आपल्याकडं सगळ्यांच्यासाठी व्यवस्था असतात. म्हणजे तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ठेवली, ते आम्ही बघतोय साहेब, त्यात काय अडचण नाही. साहेब, आम्हाला एक महत्वाचा प्रश्न किंवा एक आपल्यात गट दिसून येतात, ते म्हणजे मग 100%, त्यानंतर टप्पा अनुदान, विना अनुदान, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असताना अनुदानाचा जो प्रश्न आहे, मग 10%, 20%, 40%, 60%, आता 80%चा प्रश्न आहे. याची वेगवेगळी आंदोलन होत असतात. या निमित्तानं सभागृहामध्ये आपण ते प्रश्न कशा अर्थानं मांडताय आणि प्रत्यक्ष जमिनीवरती उतरून सुद्धा काही वेळेला आपण ते प्रश्न मांडत असताय, त्या संदर्भात सर काय सांगा? नाही, ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, टप्पा अनुदान असेल, जुनी पेन्शन असेल किंवा इतर काही प्रश्न असतील तर यासाठी वेळोवेळी आपण सभागृहामध्ये आवाज उठवतोयच, परंतु शासन दरबारी सुद्धा म्हणजे अगदी संचालक असेल, आयुक्त असतील, त्या ठिकाणी सचिव असतील, यांच्या स्तरावर सुद्धा त्या ठिकाणी मी प्रश्न मांडत असतो. आणि हे मांडत असताना जर तुम्ही बघितलं तर माझ्यासोबत त्या प्रश्नाच्या संदर्भातले जे बाधित लोक आहेत हे सुद्धा माझ्यासोबत असतात. मी त्यांना स्वतः त्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत घेऊन जातो. कधी असं नाही मी जात की माझं मी जातो आणि बघतो तिथं सांगतो तुम्हाला, कारण त्या ठिकाणी मी गेल्यानंतर जे काय वास्तव मी करतोय हे त्यांनी पाहिलं पाहिजे, ते अनुभवलं पाहिजे. नाहीतर मी एकटा जायचा, बाहेरून बडेजाव मारायचा की मी अधिकाऱ्यांना असं बोललो तसं बोललो, ही भूमिका आपली कधीही नाही. आपली जी भूमिका आहे ती प्रामाणिकपणे ट्रान्सपरन्सी असणारी भूमिका आहे. आज काम करत असताना कुठले, मी तुम्हाला सांगितलं, आज या ठिकाणी जर तुम्ही माझी मुलाखत घेताय, तुम्ही सुद्धा अनुभवताय
की प्राथमिक शिक्षकांचं मला मतदान नाही, तरी मी प्राथमिक शिक्षकांना कधीही डावलले नाही. त्यांच्याबरोबर पुण्यापर्यंत तुम्ही माझ्या सोबत होता की आयुक्तांच्याकडे ज्यावेळी आम्ही बैठक घेतली त्यावेळी 22 संघटना प्राथमिकच्या होत्या, त्यांना मी सोबत घेऊन पूर्ण दिवस त्या ठिकाणी आयुक्तांच्या बरोबर वाद घालण्याचा प्रसंग केलेला आहे. बरोबर. त्यामुळं प्रत्येक प्रश्नासाठी त्या ठिकाणी म्हणजे सरकार आमचं असो किंवा विरोधी असो कायम त्या ठिकाणी संघर्षाची भूमिका मी घेतलेली आहे. महाविकास आघाडीची ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं ज्यावेळी कंत्राटीकरण झालं चतुर्सेनी, त्यावेळी 6,500 लोकांना घेऊन कोल्हापूर जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढणारा जयंत आसगावकर आमदार आहे. नाही, माझा मुद्दा तोच होता साहेब की सभागृहामध्ये आपण प्रश्न मांडतात, पण टप्पा अनुदानाचा साहेब सातत्यानं हा प्रश्न समोर यायला लागलेला. आता सुद्धा आपण बघितलं तर 60 आणि 80% प्रश्न आहे. काल परवा एक मोठं आंदोलन सुद्धा झालं, त्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता. तर या प्रश्नाकडे आपण कसं बघताय? या लोकांचा प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ह्या लोकांना प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळायला पाहिजे होतं. पूर्वी पद्धत होती की 5व्या वर्षी 25% आणि प्रत्येक वर्षी टप्पा नैसर्गिक वाढीने वाढत होता. नंतर तो 20% गेला 20, 40, 60, 80, 100. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणचे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडेजी यांनी त्या ठिकाणी जो निर्णय केला त्या निर्णयानुसार प्रत्येक वर्षी टप्पा मिळेल का नाही याची त्या ठिकाणी खात्री राहिली नाही. आणि मग त्यानंतर मग ते टप्पा नंतर गेला. आणि मला एक म्हणायचं आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये 3 टप्पे वाढ झालेले आहेत. अरे वा. त्याचबरोबर अघोषितांना घोषित करण्याचा निर्णय सुद्धा माझ्याच कारकिर्दीमध्ये झालेला आहे. भले तो त्यावेळच्या सरकारनं जरी घेतला असेल, कुठल्याही सरकारनं, तरी त्या ठिकाणी एक आमदार म्हणून मला आनंद वाटतोय की या कारकिर्दीमध्ये मला 3 टप्पे या आमच्या बांधवांना देता आले. आज 14 ऑक्टोबरला आदेश झालेला आहे 2024चा टप्पावाढीचा, परंतु त्याची अद्यापही अंमलबजावणी नाही. आणि यासाठी सातत्यानं आमचा पाठपुरावा आहे. गेल्या बुधवारी सुद्धा माझी शिक्षण मंत्र्यांच्या बरोबर आमच्या सगळ्या शिक्षक आमदारांची बैठक झाली आणि त्या ठिकाणी मांडलं गेलं की बाबा हे टप्पा दिला पाहिजे. या संदर्भात मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा पायऱ्यावरचं आंदोलन आम्ही सगळ्या आमदारांनी केलं होतं. यावेळी सुद्धा आमच्या सगळ्या आमदारांची भूमिका आहे की त्या अधिवेशनामध्ये आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधायचं आणि त्या ठिकाणी टप्पा देण्यास भाग पाडायचं. साहेब, हा झाला टप्पा ज्यांचा अनुदानाचा विषय आहे तो. परंतु काल मला वाटतं रविवारी एक फार मोठा विषय घेऊन आपण एक फार मोठं त्या ठिकाणी सभेचं आयोजन केलं होतं मार्गदर्शनपर. तर तो विषय आहे म्हणजे साहेब पेन्शनचा. तो सुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये तो विषय आता हातात घेतलेला आहे. तर या संदर्भातनं काय सांगाल साहेब? नाही, ह्या संदर्भात जर बघितलं तर पेन्शनमध्ये 2005 नंतरचे 2 घटक आहेत. एक घटक आहे तो 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान किंवा अंशतः अनुदान, आणि तो 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% आला. आणि दुसरा घटक आहे तो 2005 नंतर त्याची नेमणूक. त्यातल्या कालच्या 8 तारखेला त्या ठिकाणी जो 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचा जो घटक आहे त्या घटकांच्या बाबतीत त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये केस होती, ती शासनाच्या बाजूला लागली म्हणून त्याचं अपील सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जे याचिकाकर्ते आहेत मल्ले सर म्हणून नागपूरचे, त्यांचा माझ्याशी दर 2 दिवसाला फोन असतो की त्या ठिकाणी काय झालं. त्यांना सुप्रीम कोर्टासाठी सुद्धा कोल्हापुरातून चांगल्या प्रकारची आर्थिक मदत दिली गेली. आणि लोकांना त्या ठिकाणी समजलं पाहिजे, कारण काय व्हायला लागले की काही लोकांची फसगत व्हायला लागली याच्यामध्ये, की काही लोक त्या ठिकाणी बाबा आणखीन फी गोळा करा, काही वकील लोक येतात की आणखीन केस करा. हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि नेमकं आमच्या बांधवांना कळलं पाहिजे की स्टेटस काय आहे सर्वोच्च न्यायालयातला. यासाठी या ठिकाणी आपण बैठक बोलवली. त्या बैठकीसाठी जवळजवळ 700-750 त्या ठिकाणी अगदी कोल्हापूर असेल, मुंबई, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर या सगळ्या जिल्ह्यामधून त्या ठिकाणी हे लोक आले बांधव. आणि खरोखर त्या ठिकाणी मला आनंद वाटतोय की सगळ्यांचं समाधान झालेलं आहे. आपणही त्या मेळाव्याला उपस्थित होता आणि चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मल्ले सरने केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण शासनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी संघर्ष करून जे मयत झाले त्यांच्यासाठी फॅमिली पेन्शन दिली पाहिजे ही भूमिका मान्य करून घेतलेली आहे. त्याचबरोबर ग्रॅज्युटी सुद्धा यातले जे सेवानिवृत्त झालेत त्यांना अद्यापही ग्रॅज्युटी मिळालेली नाही. त्यामुळे परवा सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही सगळे मयतांचे जे प्रस्ताव आहेत
फॅमिली पेन्शनची ते मुंबईला पाठवण्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे शिक्षणाधिकाऱ्याने बऱ्याचशा फायली पाठवलेल्या आहेत, बाकी सुद्धा पाठवले जाणार आहेत. आणि ह्या सगळ्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना त्या ठिकाणी आपण फॅमिली पेन्शन मंजूर करून आणणार आहोत. अतिशय चांगला विषय साहेब आता आपण हातात घेतलेला आहे. पण साहेब हा 4.5 वर्षाचा प्रवास बघता आपण आमदार म्हणून काय काय लोकांसाठी केलेलं आहे हे सुद्धा लोकांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोचणं आवश्यक आहे असं मला वाटतं. एक म्हणजे सदैव शिक्षकांच्या बरोबर हे आमचं ब्रीदवाक्य आहे. दुसरी गोष्ट, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. माझ्यापर्यंत लोकांनी यायला सुद्धा कारण नाही, मला एक फोन करायचा, त्या फोनवरतीच त्यांचं काम केलं जाणार आहे. आणि बऱ्याच वेळा मी अधिकाऱ्यांना कॉन्फरन्सवर घेतो आणि माझी पहिल्यापासून भूमिका आहे की या शिक्षण कार्यालयामध्ये 1 रुपया न देता त्या ठिकाणी आमच्या बांधवांची सगळी जी काही कामं असतील, मग ते शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक असतील, संस्थाचालक असतील, यांची कामं विनासाया झाली पाहिजेत यासाठी कायमस्वरूपी आपण आग्रही आहोत. त्यामुळे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या धोरणानुसार आपण काम करत आलेलो आहे. आज जर बघितलं तर त्या ठिकाणी 5,000हूनही जास्त शाळांना मी शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे. म्हणजे संगणक आणि प्रिंटर पुस्तक असतील दिलेले आहे. काही काही जिल्ह्यांना मी डबल साहित्य दिले. आणि हे का करू शकलो, ज्यावेळी आम्ही निवडून आलो त्यावेळी आमचे नेते बट्टी पाटील साहेब आणि मी त्या ठिकाणी आम्ही बसून एक धोरण ठरवलं की रस्ते गटरसाठी 1 रुपया न खर्च करता जो काय आमदार फंड येईल तो सगळाच्या सगळा आमदार फंड शाळा कॉलेजेससाठी खर्च करायचा. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं अभिमानानं आम्ही सांगतोय की या 5 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी साहित्याने तेही ब्रँडेड दिलेलं आहे. 3-3 वर्षाचं वॉरंटी असणारं साहित्य आपण दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही आणि अजूनही शाळांच्यापर्यंत आपलं साहित्य त्या ठिकाणी जाणार आहे. आणि मला वाटते पहिला मी आमदार असेल की जो कुठलाही भेदभाव न करता साहित्य देतोय. म्हणजे मला या शाळेनं मदत केली आहे, ह्या शाळेने मदत केलेली नाही याचा सुद्धा मी कदापि विचार केलेला नाही. सरसकट जिल्ह्यामध्ये सगळ्या शाळांना साहित्य देण्याची आपण भूमिका घेतली. साहेब आपला मला वाटतंय सातत्याने एक दौरा करत असता आपण की शाळांच्या कर्मचाऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि मला वाटतं मागच्या काही दिवसांमध्ये आपला एक दौरा पूर्ण झालाय. तर हेच नियोजन कसं असते साहेब आपलं काय? नाही, याच्यामध्ये काय करतो सर, ज्या ज्या भागात मी जातो त्या भागामध्ये गेलो की उदाहरण समजा मी सांगलीमध्ये गेलो किंवा शिराळ्यामध्ये गेलो सांगली जिल्ह्यातल्या, तर त्या ठिकाणचे कार्यक्रम करून त्या ठिकाणी दिवसभरामध्ये जितक्या शाळांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल त्या शाळांच्यापर्यंत पोहोचायचं. त्यातल्या सगळ्या स्टाफशी चर्चा करायची, विद्यार्थ्यांशी हितगुज करायची. काही वेळा पालक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतात, त्या पालकांच्या सुद्धा अडचणी समजून घ्यायच्या. म्हणजे बऱ्यापैकी शाळांच्या पर्यंत आमदार म्हणजे शाळेच्या दारात आमदार ही भूमिका खऱ्या अर्थानं घेऊनच आम्ही काम करत असतो. तसा हा प्रश्न मी आता विचारणारा प्रश्न वेगळा आहे साहेब की बऱ्याचदा काय होतंय की आम्ही सुद्धा काही ठिकाणी करत असतोय, बघत असतोय. मी मगाशी म्हटलं की आपण एक सर्वसामान्य शिक्षकांच्या पर्यंत पोहोचणारं नेतृत्व आहात, त्यांचा फोन घेणारा, त्यांना उत्तर देणारा आपण नेतृत्व आहात. पण काय बऱ्याच वेळेला आम्हाला असं जाणवतं की साहेब काही लोक वेगळ्या पद्धतीनं चर्चा घडवून आणतात. मग त्यात काही आपले मित्रच म्हणूया. तर ही चर्चा वेगळ्या पद्धतीने घडवण्या पाठीमागचा त्यांचा हेतू असा आणि उद्देश का असावा असा, तर एक सर्वसामान्य माणसापर्यंत जाणारं तुमचं नेतृत्व आहे. बरोबर आहे. मग त्याच्या पाठीमागची भूमिका काय? पण एक मला जाणवते की साहेब आपण त्याच्या संदर्भात सुद्धा कधी कुठे चुकीचे बोलत नाही किंवा कधी वाईट बोलत नाही किंवा कुणावरती टीका टिप्पणी आपली नसते. हा सगळ्यात महत्वाचा साहेब खरोखर घेण्यासारखा गुण आहे आपल्याकडचा. नाही, हे बघा, याच्यामध्ये मी नेहमी सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. मी कधीही निगेटिव्ह विचार करणारा व्यक्ती नाही. त्यामुळे जे काय असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीनं माझ्यावरती टीका केली तर मी त्याचा अभ्यास करतो की खरंच त्या व्यक्तीनं जी टीका केली माझं कुठं चुकतंय का. कारण शेवटी मी मनुष्य आहे, माझ्या हातनं सुद्धा काम करत असताना काही वेळा अनवधानानं चुका होणारच आहेत. त्या चुका दुरुस्त करण्याची भूमिका आपली असते. मी बऱ्याच वेळा सांगतो माझी स्तुती किंवा माझं काम काय चांगलं आहे हे सांगण्यापेक्षा माझ्यामध्ये काय त्रुटी आहेत ह्याची जाणीव मला जर तुम्ही करून दिलीत तर जयंत आसगावकर आणि चांगला पॉलिश्ड व्यक्ती होईल यासाठी माझा प्रयत्न असतो. त्यामुळे एखाद्यानं माझ्यावरती टीका टिप्पणी केली तर त्या टीका टिप्पणीकडे मी म्हणतो की बाबा खरोखर त्या व्यक्तीला माझ्यामध्ये सुधारणा करायची असेल म्हणून तो टीका टिप्पणी माझ्यावरती करत असतो. त्यामुळे त्याचा मी फारसा विचार करत नाही किंवा मी गांभीर्याने घेत नाही. मी त्याचा अभ्यास करतो आणि त्याचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करत असतो. म्हणजे पूर्वी सुद्धा मी काही वेळा त्या ठिकाणी
प्रयत्न केले म्हणजे साखर कारखान्याचा संचालक होण्यासाठी हे ते, परंतु त्यावेळी काही माझ्या जवळच्याच लोकांनी मला दगा दिला. परंतु आज मी त्यांचे आभार मानतो की त्यावेळी मी जर संचालक झालो असतो तर आज आमदार होऊ शकलो नसतो. त्यामुळं अशा गोष्टीतून खऱ्या अर्थानं आपणही म्हणलं पाहिजे की त्यांनी केलं ते खरोखर चांगलं केलं की मी कुठेतरी मोठा होणार होतो म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. नाही साहेब, कसं होतंय म्हणजे आपण नेतृत्व आता म्हणताय बंटी साहेबांचं, आणि बऱ्याच अंशी काही शिक्षक संघटना असतील, काही नेते असतील, ते बंटी साहेबांना पण मानतातच. पण काय होतंय की आपण काम करत पुढे जात असतो आणि मग पाठीमागं साहेबांच्या पर्यंत काहीतरी पोचवणं, चुकीच्या पद्धतीनं काहीतरी जाणं, ह्या घटना घडत असतात. मग त्या संदर्भात आपल्याशी काही बंटी साहेबांची चर्चा होते किंवा आणि काय असं नाही. याच्यामध्ये सर तुम्हाला ठामपणे सांगतो, बंटी पाटलांचा प्रचंड विश्वास आपल्यावरती आहे. आज कुठलीही गोष्ट आम्ही त्यांना सांगितली की त्यांनी अभ्यास केलेला आहे की बाबा हा व्यक्ती म्हणून काय. आज लक्षात घ्या की आपलं व्यक्तिमत्व त्यांना माहीत असल्यामुळेच खऱ्या अर्थानं त्यांनीच आपली निवड केली आहे आमदारकीसाठी. बरोबर. जर आमच्याबद्दल जर त्यांच्याकडे चुकीच्या भावना असत्या तर मला ही संधीच मिळू शकली नसती. त्यामुळं वेळोवेळी जरी काही कोणाची तक्रार आली काय आली तरी साहेब आमच्याशी चर्चा करतात, अरे बाबा या ठिकाणी अशा प्रकारची गोष्ट माझ्या कानावर नेमकं काय, म्हणजे ही आमच्या चर्चा होत असते. त्यामुळे असं काही नाही की चर्चा होत नाही किंवा काय नाही. जरी कुणी गैरसमज करण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला खात्री आहे की आमचा नेता आमच्यावरती 100% विश्वास ठेवणार आहे. तो कोणाच्याही भूल थापाला तसा बळी पडणार नाही. कारण राजकारणात आमच्यापेक्षा जास्त पावसाळे त्यांनी बघितलेले आहेत. 20-25 वर्ष ते स्वतः आमदार आहेत. त्यामुळं त्यांना चांगल्या आणि वाईटाचं चांगल्या प्रकारचं जाणीव आहे. त्यामुळं नक्की मला खात्री आहे की साहेब आपल्यावरती कधीही गैरविश्वास दाखवणार नाही. साहेब, आज जवळजवळ 4.5 वर्ष होत आहेत आणि ह्या 4.5 वर्षाच्या एकूणच कालखंडामध्ये आपण स्वतः आपल्या कामाबद्दल समाधानी आहात का? नक्की समाधानी आहे. परंतु त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला भरपूर काम करता आलं. कारण आमची भूमिका अशी असते की पद हे शोभेचं नसावं, ते काम करण्यासाठी असावं. आणि ह्या मुळेच त्या ठिकाणी मला या आमच्या सगळ्या बांधवांचं मला चांगल्या पद्धतीने काम करता आलं. गेली 4-4.5 वर्ष त्या ठिकाणी जर बघितलं तर खरोखर मी माझ्या पत्नीचं सुद्धा आभार मानले पाहिजेत. कुटुंबाकडे मी अजिबात लक्ष दिलेलं नाही. पै पाहुण्यांच्याकडे मी लक्ष दिलेलं नाही कधी. म्हणजे आज सुद्धा जर बघितलं तर आमच्या पाहुण्याचं नागपूरमध्ये लग्न आहे. ते पत्नी त्या ठिकाणी ते नागपूरला लग्नासाठी गेलेले आहेत. मी कधीही त्या ठिकाणी विचार हा केला नाही. कारण आपण एकच विचार केला की ज्या लोकांनी मला विश्वासानं त्या वरिष्ठ सभागृहामध्ये पाठवलेला आहे त्यांच्या विश्वासास आपण पात्र राहिलं पाहिजे. त्यामुळे पूर्णतः आम्ही पत्नीला सांगितलेलं आहे की 6 वर्ष त्या ठिकाणी जयंत आसगावकर हा या शिक्षक बांधवांचाच असेल, तुमचा नसणार आहे. त्यामुळं खरोखर त्यांचा आभार मानतो की त्या ठिकाणी जबाबदारीनं कुटुंबाचं काम बघतायत. त्यामुळे माझ्यावर कुठलीही जबाबदारी पडत नाही आहे. जसं तुम्ही आता हे समाधान व्यक्त केलं तसं 4.5 वर्षामध्ये तुमच्या हातून जसं तुम्ही सांगितलं मगाशी की काही वस्तू तुम्ही पोचवू शकला किंवा काही गोष्टी करू शकता, ते एखादी किंवा 1-2-3 गोष्टी अशा तुम्हाला समाधान देणार आहे की बाबा हे माझ्या काळात झालं किंवा मी दिलं. तुम्ही मगाशी सुद्धा उल्लेख केला की 3 टप्पे सुद्धा तुमच्या काळात मिळते. तर या संदर्भात आपण काय सांगू शकाल? नाही, याच्यामध्ये साहित्याच्या बाबतीत जर बोललं तर आता येत्या माझ्यामध्ये 27 तारखेलाच मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या शाळांना स्मार्ट टीव्ही देतोय सॉफ्टवेअर सह. अरे वा. की जेणेकरून कोल्हापूर जिल्हा हा डिजिटल झाला पाहिजे. कारण ह्याच्या अगोदर आम्ही गगनबावडा तालुका हा दुर्गम आहे म्हणून तो तालुका आम्ही पूर्ण डिजिटल केला. त्यातली एकही शाळा आपण डिजिटल विना ठेवलेली नाही, सगळ्या शाळा डिजिटल केल्या. त्याच पद्धतीनं आज आम्ही कोल्हापूर जिल्हा म्हणजे माझा स्वतःचा होम टाऊन आहे त्यामुळे मी कोल्हापूर जिल्हा डिजिटल केलेला आहे. त्यामुळे सगळ्या शाळांना त्या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याकडून पुरवला जाणार आहे आणि त्यामुळं एक आनंद वाटतोय की एक जिल्हा आपण पूर्णतः डिजिटल करू शकतो. डिजिटल जिल्हा करण्याबरोबर इतर काही गोष्टी साहेब आपण आता मागायला सांगितलं की जसं 3 टप्पे तुमच्या काळात सुद्धा मिळाले म्हणजे आणि पेन्शनचा साहेब कोल्हापुरातूनच आपण खऱ्या अर्थानं त्याची 100% सुरुवात केली. आपण बंटी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा त्या मला विषयावर साहेब यायचं की पेन्शनच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये फार तीव्र भावना आहेत, तर त्याच्याकडे कसं बघताय? त्या याच्यामध्ये सर जी परवाची विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही नेत्याच्या मागे लागून मग बंटी साहेब असतील, वरचे आमचे काँग्रेसचे नेते असतील, आम्ही त्यांच्या मागे लागलो की OPS
ओल्ड पेन्शन स्कीम हे तुम्ही कुठेतरी तुमच्या अजेंड्यावरती घ्या आणि त्याप्रमाणे पक्षाने ते घेतलं होतं. दुर्दैवानं महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकली नाही. जर सत्ता आली असती तर मला खात्री आहे की त्या ठिकाणी आमच्या बांधवांना त्या ठिकाणी जुनी पेन्शन मिळाली असती. आज जरी मिळाली नाही तरी आपण अजूनही त्या ठिकाणी जुन्या पेन्शनसाठी आग्रही आहोत. त्यात कुठेही आपण थांबणार नाही ही भूमिका या माध्यमातून मांडतो. मला वाटतं तुम्ही मला सांगितलं साहेब जवळजवळ 4.5 वर्ष होत आहेत, अजून आपल्याकडे 1.5 वर्षाचा कालखंड आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काही विशेष अशा योजना किंवा तुमच्या डोक्यामध्ये या 1.5 वर्षामध्ये काही गोष्टी प्रकर्षाने करणं किंवा एखादं टार्गेट तुमच्या समोर आहे का? नाही, याच्यामध्ये पहिलं टार्गेट असं असणार आहे की आमची टप्प्यावरचे जे बांधव आहेत ते 100% पर्यंत पोहोचले पाहिजेत. आज ज्या पद्धतीनं सगळे 100% काम सारखंच करतायत, बरोबर 100% वाला जे काम करतोय तोच तो टप्प्यावरचा माणूस काम करतोय. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचं जे आहे ते 100% पगार झाला पाहिजे. या लोकांना म्हणजे मगाशी जे मी सांगितलं उदाहरण की पेन्शन अजिबातच नाही, 2005 पूर्वी जे टप्प्यावर होते यानंतर 100% वाले त्यांना जुनी पेन्शन पण नाही, नवी पेन्शन पण नाही. त्या बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी पेन्शन कुठल्याही परिस्थितीत आपण मिळवून देणार आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये आपण कोर्टाचा निर्णय लावून शासनाला देण्यासाठी भाग पाडणार आहोत. त्याचबरोबर संच मान्यतेचे जे निकष झाले 15 मार्चच्या आदेशानुसार, त्यानुसार बऱ्याचशा शाळा आमच्या बंद व्हायला लागलेल्या आहेत. आमच्या शिक्षकांचं समायोजन होईल, परंतु त्या वाड्या वस्त्यावरच्या मुलं असतील, खऱ्या अर्थानं मुली असतील, या शिक्षणापासून वंचित राहतील. तर ती वंचित राहू नये यासाठी आपली प्रयत्नशील राहिले. त्यासाठी सुद्धा आपण शिक्षण मंत्र्यांच्याकडे बैठक लावून त्याच्यामध्ये बदल करायला लावलेला आहे. आज 150 पटाला मुख्याध्यापक गेला होता, तो 100 पटापर्यंत त्या ठिकाणी आपण आणण्याची भूमिका घेतली. म्हणजे या सगळ्या बाबी म्हणजे त्या ठिकाणी आज जर भूमिका बघितली तर मराठी शाळा खऱ्या अर्थानं वाचल्या पाहिजेत, हेच ध्येय आपण त्या ठिकाणी या 1.5 वर्षामध्ये करणार आहोत. बरोबर साहेब, मगाशी तुमच्याकडनंच आता उल्लेख आला की 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे तो मराठी शाळांनाच नव्हे सगळ्या शाळांनाच घातक आहे. तर या संदर्भातून आपण सातत्यानं उठाव करतोय, प्रयत्न करतोय, आंदोलनं करतोय. तर याच्या पुढं आपल्याला जाऊन काय करता येईल या संदर्भामध्ये? नाही, या संदर्भात तुम्हाला सांगितलं असं की आज डोंगराळ भाग आहे. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर शाहूवाडी असेल, पन्हाळा असेल, राधानगरी असेल किंवा आजऱ्यामध्ये जंगल भाग असेल, या ठिकाणी वाड्या वस्त्या. पूर्वी 20 पटाखालच्या शाळा बंद करायचा निर्णय ज्यावेळी चर्चेला आला त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातनं मोठा उठाव केला होता आणि त्यावेळी केसरकर जाहीर केला होता आम्ही 20 पटाखालच्या शाळा बंद करणार नाही. आणि मला अजूनही आठवते सुवर्ण खरात कक्ष अधिकारी असताना एक आदेश निघाला होता, डोंगराळ भागासाठी 15, ग्रामीणसाठी 20, शहरासाठी 25. या पद्धतीनं जे निकष आहेत हे कुठेतरी बदलले पाहिजेत त्या स्थानिक परिस्थितीनुसार. म्हणजे सगळ्या मुलांच्या शिक्षणाची सोय खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आणि ह्यात जर बघितलं तर ह्या अधिकारी जे बसलेले आहेत, खऱ्या अर्थानं मला दुर्दैव वाटतंय की जे अधिकारी शिक्षण ज्यांनी घेतलं, जिल्हा परिषद शाळेतनं घेतलं असेल किंवा खासगी मराठी शाळेतनं घेतलं असेल, आज तेच अधिकारी, IAS अधिकारी असू देत किंवा खालचे अधिकारी असू देत, त्यांची जी भूमिका बघितली तर ह्या शाळा कुठेतरी बंद झाल्या पाहिजे अशीच भूमिका त्यांची दिसते. साहेब, आता आपण बघायला लागलोय की सध्याचा एक गाजत असलेला विषय म्हणजे रिअल टाइम प्रशिक्षण, जे खऱ्या अर्थानं रिअल टाइम काही त्यात घडलंच नाही. तर या प्रशिक्षणामध्ये परवा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि जवळजवळ 30 शिक्षक त्या मिनी बसमधून प्रवास करत होते मुंबईच्या रत्नागिरी हायवेवरती. त्यांचा अपघात झालेला आहे. जवळजवळ 6-7 शिक्षक फार चिंताजनक अवस्थेत आहेत. 18 शिक्षक जवळजवळ जखमी झाले. आणि ही जी काही वेळेची हजेरी 5-5 दिवस म्हणजे लष्करी पद्धतीची शिस्त लावण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. आणि याच्या संदर्भात तीव्र संताप कोल्हापूर जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा संपूर्ण जवळजवळ विषय पोचलेला आहे. आणि येत्या 13 तारखेला एक मोर्चाची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. या संदर्भात आपण काय सांगाल साहेब? नाही, याच्यामध्ये प्रशिक्षण चालू झालेल्या पहिल्या दिवशी माझ्याकडे तक्रार आल्यानंतर कोल्हापुरातल्या शहरातल्या सेंटरला मी भेट दिली, तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी निदर्शनाला असं आलं की 5 मिनिटं वेळ झाला आणि सही झाली नाही म्हणून त्यांना प्रशिक्षणातून बाहेर काढण्यात आलं. त्या ठिकाणी 2,000 रुपये फी घेतलेली आहे प्रशिक्षणासाठी. कुठल्याही प्रकारची सुविधा म्हणजे पाणी नाही, चहाची व्यवस्था नाही, जेवणाची तर विशेष नाही त्या ठिकाणी. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी आमचे बांधव प्रशिक्षण घेत होते. ज्यावेळी आम्ही आयुक्तांना संपर्क केला SARTच्या, त्यांनी सांगितलं की या ठिकाणी या सगळ्या बाबी आम्ही कडकपणे लावलेल्या आहेत.
कालच्या बुधवारी त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांच्या सोबत आमची बैठक झाली. त्यावेळी त्या SCRTचे आयुक्त देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी त्या ठिकाणी मांडलं की शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे आमचा शिक्षक बेशिस्त आहे का? खऱ्या अर्थानं जर आज समाजामध्ये जर बघितलं तर प्रामाणिकपणे वेळेत काम करणारा एकमेव व्यक्ती जर कोण असेल तर तो आमचा शिक्षक आहे. आणि या शिक्षकाबद्दल तुम्ही या पद्धतीचं वर्तन करत असाल ते कदापि मान्य केलं जाणार नाही. आज हुकुमशाही पद्धतीनं अक्षरशः हे चाललेलं आहे. आणि या बाबतीत मंत्री महोदय सुद्धा अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे. हे त्यांनी खऱ्या अर्थानं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. परवा जो अपघात झाला त्या खऱ्या अर्थानं त्या आयुक्तांच्यावरती मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांचा या निमित्तानं निषेध झालेलाच आहे. आता या ठिकाणी सुद्धा मी त्याचा निषेध करतो. आणि उद्याच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही याचा लेखाजोखा मांडणार आहोत. आज कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 26 लाख रुपये जमा झाले फीच्या माध्यमातून. एका बाजूला तुम्ही 5 मिनिटं वेळ विलंब झाला म्हणून आमच्या शिक्षकाला प्रशिक्षणातून तुम्ही म्हणजे वगळताय, लिव्ह करताय. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दिलेली लिंक अद्यापही चालू झालेली नाही. आणि आता तर सांगताय तुम्ही की ऑफलाईन आम्ही परीक्षा घेणार. मग त्या अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई तुम्ही केली की त्यांनी जर ती लिंक चालू म्हणजे तिकडे तुम्ही ऍडजस्टमेंट करताय की लिंक चालू झालेली नाही म्हणून आम्ही ऑफलाईन करतो आणि इकडे आमचा शिक्षक 5 मिनिटं वेळ विलंब झाला तर त्याला मात्र तुम्ही या प्रशिक्षणातून बाहेर काढताय. असं आतापर्यंत कधीही प्रशिक्षण झालं नाही. मध्ये कोरोना काळात तर त्या तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या मागे लागून आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलं. त्यावेळी जवळजवळ 94,000 लोकांनी ते ऑनलाईन प्रशिक्षण घेतलं. व्यवस्थितरित्या प्रशिक्षण घेतलं. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती काही नव्हती. एका बाजूला तुम्ही सांगताय आनंददायी शिक्षण मुलांना द्या आणि आमच्या कर्मचाऱ्यांना मात्र आनंददायी प्रशिक्षण नाही. ते प्रशिक्षण म्हणजे खऱ्या अर्थानं कायद्यासारखी तुम्ही वागणूक द्या त्या ठिकाणी देताय. आणि ही देत असताना नाईलाज म्हणून आमचा कर्मचारी त्या ठिकाणी बसलेला आहे. तो दिलेलं प्रशिक्षण मुलांच्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका त्यानं खऱ्या अर्थानं घेतली पाहिजे. ही या माध्यमातून होणं मला वाटत नाही शक्य ते. त्यामुळं अशा प्रकारचे अधिकारी हे शिक्षण विभागात नको आहेत आम्हाला. त्या ठिकाणी ज्यांना शिक्षणातली माहिती आहे तोच अधिकारी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमच्या शिक्षण क्षेत्रात काम करणारा असावा. साहेब, अतिशय परखड अशा पद्धतीनं आपण ही भूमिका मांडलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधून हा सुरू झालेला विषय 13 तारखेला मोठा मोर्चा काढण्याचा एक संकल्प सगळ्या संघटनांचा झालेला आहे. त्या निमित्तानं आपण काय आवाहन करू इच्छिता सगळ्यांना? नाही, या मोर्चामध्ये मला वाटते सगळ्या शिक्षकांनी सामील झालं पाहिजे. कारण शासनाला कुठंतरी आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. आमचा शिक्षक जो आहे तो कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणारा व्यक्ती नाही. भ्रष्टाचार मुक्त असं आमचं शिक्षण क्षेत्र आहे आणि ते खऱ्या अर्थानं चांगलंच झालं पाहिजे. आतापर्यंत जर निकाल बघितला तुम्ही समाजामध्ये जे जे मोठे झालेत ते सर्वसामान्य शाळेमधूनच शिकून मोठे झालेले आहेत. त्यामुळं मला असं वाटत नाही की आमच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा दर्जा खालवतोय. उलट चांगल्या प्रकारचा दर्जा आज जर महाराष्ट्रामध्ये नव्हे कोल्हापूर जिल्ह्यात जर बघितलं तर NMMS स्कॉलरशिपसाठी आमचा कोल्हापूर जिल्हा त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्यामुळं मुलांना म्हणजे आज या निमित्तानं सांगावं असं मला वाटते सारथीमध्ये सुद्धा आता कटाव लावायचा प्रकार त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून होतोय. त्यामुळे शिक्षण क्षेत्राचा जो निधी आहे तो अन्य ठिकाणी वळवण्याची जी भूमिका घेते आहे ह्याला कुठेतरी शासनानं म्हणजे थांबवलं पाहिजे. आणि आमच्या शिक्षण क्षेत्रासाठी GDPच्या 7% त्या ठिकाणी खर्च व्हायला पाहिजे. तो आता 2.5% 2.25% खाली यायला म्हणजे तो वाढायचं सोडून त्या ठिकाणी तो कमी व्हायला लागलाय. हे दुर्दैवाने या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. साहेब, आपल्याकडे अजून मला वाटतं 1.5 वर्षाचा कालावधी आहे. येस, तुम्ही तुमचे काही मनसुबे, काही टार्गेट्स, काही गोल तुम्हाला अचीव करायचे आहेत, त्या निश्चित होतील यात काय आमच्या मनात शंका नाही. परंतु त्यानंतर सुद्धा पुन्हा पुढची संधीचा विषय आहे. आणि जसं मागच्या वेळेस आपल्याकडे घडलं अनेक इच्छुक त्या ठिकाणी निश्चित होतेच. आणि सध्या आम्ही बघतोय की बरेच इच्छुक हे आतापासूनच त्या तयारीला लागलेले आहेत. आणि तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहात. काय सांगाल या बाबतीत? याच्यामध्ये मी तुम्हाला भूमिका मांडली की हे काम करत असताना काम करत राहायचं शेवटपर्यंत. त्याच्यामध्ये कुठेही कुचराई करायची नाही. भविष्याचा विचार न करता काम करणारा मी व्यक्ती आहे. त्या ठिकाणी आपल्या काम जर योग्य असेल तर नक्की शिक्षक सांगतील, योग्य मूल्यमापन आपलं त्या ठिकाणी करतील. त्यामुळं मी कधीही माझ्या तोंडातून वक्तव्य तुम्ही ऐकलेलं नाही की बाबा हे म्हणजे इच्छुकांची संख्या तर होतेच आणि तशी इच्छुक भरपूर असतात. आता गेल्या वेळी ज्यावेळी मी निवडणूक लढवली त्यावेळी जवळजवळ 36 लोक इच्छुक होते. त्यामुळं प्रत्येकाचा अधिकार आहे
ही निवडणूक लढवण्याचा, त्यामुळे आपण कुणालाही थोपवू शकत नाही. जे कोण इच्छुक असतील त्यांचा माझ्या शुभेच्छाच असतील, सदिच्छाच असतील, परंतु आमचा शिक्षक हुशार आहे, तो योग्य ते मूल्यमापन करेल. पुणे विभाग हा तशा अर्थानं फार मोठा विभाग आहे साहेब, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन पोहोचणं इतकं सहजासहजी शक्य होण्यासारखी ही गोष्ट नाही आहे. पण गेल्या या 4.5 वर्षात आपण ही लिलिया अगदी करताय असं आम्हाला वाटतंय, आणि आज ही अनेक लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात. विशेषतः तुमच्या मनामध्ये भेदभाव नसतो की हा झडपीचा शिक्षक आहे, हा प्राथमिक शिक्षक आहे, हा माध्यमिक शिक्षक आहे, हा विनाअनुदानित शिक्षक आहे किंवा हा प्राध्यापक आहे. अशा कुठल्याही प्रकारची भूमिका आपण मनात न ठेवता प्रत्येकाचं काम करताय साहेब. तर या निमित्तानं शिक्षकांना काय सांगाल? नाही, या निमित्तानं आमचे भूमिका एकच आहे की मराठी शाळा जर वाचवायच्या असतील तर त्या ठिकाणी गुणवत्ता एवढंच भांडवल आमच्याकडे आहे. आज सेल्फ फायनान्सच्या शाळा ज्या निघत आहेत या फीवर चालणाऱ्या शाळा आहेत. फी प्रचंड प्रमाणात घेऊन त्या ठिकाणी मुलांना सुविधा देण्याची भूमिका त्या शाळांची असते. आपल्याकडं अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा देण्यासाठी आपण सक्षम नाही आहोत, कारण शासनाकडनं वेतनेचं अनुदान सुद्धा अगदी अल्प मिळतंय. त्यामुळे जर बघितलं तर त्या ठिकाणी गुणवत्ता हेच आमचं सगळ्यात मोठं भांडवल आहे. त्यामुळे माझं सर्व शिक्षक म्हणजे प्राचार्य असतील, संस्थाचालक असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, की विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी जे प्रयत्न आपल्याला करावे लागतील ते प्रयत्न तुम्ही करावेत. त्यासाठी लागणारं सगळं सहकार्य आमदार जयंत आसगावकर तुम्हाला नेहमी देत राहील, एवढीच खऱ्या अर्थानं आमच्या शिक्षकाला माझं सांगणं आहे. आमचा शिक्षक हा प्रचंड राबतोय, परंतु राबत असताना त्याला योग्य दिशेने जर आपण ठेवलं, अगदी मायक्रो मॅनेजमेंट करून त्या ठिकाणी शाळेचं जर नियोजन झालं तर मला वाटतं आमचा शिक्षक चांगल्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला तयार करेल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय करून आमच्या शिक्षकांनी काम केलं पाहिजे. कारण नवीन शैक्षणिक युग घातलंय, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्पर्धा प्रचंड आहे. कारण आता शासनाने मागेल त्याला शाळा देण्याची भूमिका ठेवलेली आहे. त्यामुळे या सगळ्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी टिकवायचा असेल तर गुणवत्ता हेच आमच्याकडे भांडवल. येणाऱ्या कालखंडामध्ये शिक्षकाला टिकायचं असेल, शाळा टिकायची असेल तर गुणवत्ता हवीच आहे. आणि गेल्या 4.5 वर्षामध्ये आमदारकीची झूल पाठीवरची कधीही समोर न ठेवता, कुठल्याही प्रकारचे 7-8 PA पाठीमागं बॉन्सर, एक तो आमदारकीचा आवरा न ठेवता सर्वसामान्य शिक्षकाला, अगदी प्राथमिक शिक्षक असो, माध्यमिक असो, ज्युनियरचा असो, ITIचा असो, कुठल्याही विभागाचा असो किंवा एखादा पालक असो, विद्यार्थी असो, या सगळ्यांचं नेतृत्व करत असताना प्रत्येकाचा फोन उचलणं, त्याला रिप्लाय करणं, त्या माणसाला समजून घेणं, ही भूमिका गेले 4.5 वर्ष आमदार जयंत आसगावकर अत्यंत प्रामाणिकपणे करतायत. येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये अनेक प्रश्न त्यांना सोडवायचे आहेत. काही प्रश्न गेल्या 4.5 वर्षात चांगल्या पद्धतीने सोडवल्याचा सुद्धा त्यांनी आपल्याला या चर्चेमध्ये सांगितलेलं आहे. येणारी भविष्यकाळातील निवडणुकी संदर्भातून सुद्धा आपण काही अंशाने चर्चा केली. सरळ म्हणतात हे संविधान आहे, भारतातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, त्या अधिकारानुसार प्रत्येकजण निवडणूक लढवू शकतो. परंतु निश्चितपणे गेल्या 4.5 वर्षामध्ये नाही तर 1.5 वर्षामध्ये सरांचा एक चांगला संपर्क या 5ही जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि सातत्यानं सर आपण अनेक प्रश्न घेऊन लोकांसमोर येत आहे. नाही, याच्यामध्ये एक सांगायला राहून गेलं, इतरही कामं बरीचशी आपण केलेली. म्हणजे व्यापक पद पुनर्जीवित करण्याचा असेल, विनाअनुदानकडून अनुदानितकडे बदलीचा निर्णय असेल, ITIच्या विद्यार्थ्यांना 40 रुपये मानधन स्टायपेंड मिळत होता ते 500 रुपये करण्याची भूमिका असेल, ITI मधल्या शिक्षकांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अनुदान प्राप्त होणं ही भूमिका असेल. त्याचबरोबर सिनियर कॉलेजमध्ये त्या ठिकाणी भरती झाली पाहिजे. नेटसेटग्रस्त जे कॅन्डिडेट आहेत त्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे, यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत. म्हणजे ह्या सगळ्या बाबी जर बघितल्या तर त्यासाठी म्हणजे व्यावसायिक कॉलेजसाठी म्हणजे BS संघटना असेल, म्हणजे व्यावसायिक कॉलेज संघटना असेल, त्यांच्या प्रश्नासाठी म्हणजे असे बरेचसे प्रश्न आहेत. आता हे आपल्याला या ठिकाणी सगळ्याचा उहापोह करता येणार नाही, परंतु ह्या प्रकारचा म्हणजे त्या ठिकाणी लवकरच आपण त्या ठिकाणी
लोकांच्या समोर ते मांडणी करणार आहोत की कार्यपूर्ती काय केली. ही कार्यपूर्ती जर बघितली तर मोठी लिस्ट त्या ठिकाणी निघेल याची मला खात्री आहे. त्यामुळं एक सर्वसामान्य शिक्षक म्हणजे आज तुम्ही जसं म्हणता सर्वसामान्य, मी खरोखर सर्वसामान्य शिक्षक आहे आणि माझं आणि शिक्षकांचं म्हणजे नातं असं आहे की फेविकॉल का जोड कधी नाही तुटेगा. सरांनी बऱ्याच गोष्टी राहिल्या होत्या, परंतु त्या जाता जाता सरांनी खरोखरच आठवणीत आणून दिल्या आणि कोणत्या कोणत्या प्रकारचं काम करताय. अगदी फक्त माध्यमिक शिक्षकच डोळ्यासमोर न ठेवता अगदी सिनियर कॉलेज पर्यंत, अगदी प्राथमिकच्या ज्युनियर, प्राथमिक पासून ते माध्यमिक, ज्युनियर, सिनियर अशा सगळ्या KG to PG थोडक्यात असं म्हणता येईल KG to PG अशा पद्धतीचं काम सरांचं सुरू आहे. आणि सरांना माझा सातत्यानं म्हणणं होतं की सर थोडासा वेळ काढून आपण एकत्र एकदा बसूया आणि हा तुमचा जो काही प्रवास सुरू आहे या प्रवासाची लोकांच्या पर्यंत कुठेतरी थोडंसं आपण मांडणी करूया. आणि आज वेळात वेळ काढून आवर्जून पुणे विभागाचे सगळ्यांचे लाडके आमदार, शिक्षक आमदार म्हणजे जयंत आसगावकर सर आज आमच्या या स्टुडिओमध्ये आले. कोल्हापूर माझाच्या विनंतीला मान देऊन सरांनी या ठिकाणी बराच वेळ आपल्याला दिलेला आहे. त्याबद्दल मी सरांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपलेही आभार. शिक्षकांचा असंच प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे हीच भूमिका या माध्यमातून जाऊ दे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.